राजसाहेबांनी आदेश दिला तर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची इच्छा साईनाथ बाबर यांनी व्यक्त केली। यावेळेला पुणे लोकसभेवर मनसेचाच खासदार होणार असा विश्वासही बाबर यांनी व्यक्त केलाय। राजसाहेबांकडे 10 महिन्यांपासून इच्छा व्यक्त करतोय असं वसंत मोरे सुद्धा म्हणाले। गिरीश बापट यांच्या निधनानंतर मी खासदाराची इच्छा व्यक्त केली होती। पुणे शहरातून मनसेचे 5 ते 6 जण इच्छुक असल्याचं बाबू वागसकर यांनी म्हटलेलं आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांनी जर आदेश दिला तर पुणे लोकसभा लढण्यासाठी मी सुद्धा तयार आहे। पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष असा आहे की जोपर्यंत राजसाहेबांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही त्यावर निर्णय घेऊ शकत नाही। पण पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार होईल एवढं तर निश्चित आहे। सन्माननीय राजसाहेब असतील, सन्माननीय अमित साहेब असतील, वहिनी साहेब असतील, या सगळ्यांकडे मी माझी जी इच्छा आहे ती मी व्यक्त केली आणि ती मी आज नाहीये, मला वाटतं गेल्या 10 महिन्यापासून 10-11 महिन्यापासून मी ती इच्छा व्यक्त करतोय। स्वर्गीय खासदार गिरीशजी बापट साहेब यांच्या निधनानंतर जेव्हा प्रत्यक्षामध्ये आय थिंक मला वाटतं मे महिन्यामध्ये मी बोललो होतो की साहेब जर पुणे शहरात खासदार गिरीश बापटांच्या जागेवरती जर निवडणूक लागली तर मी ती निवडणूक 100% लढवीन आणि मी ती निवडणूक यशस्वीरित्या जिंकून पण दाखवेन म्हणून। वसंत मोरे इच्छुक आहेत, साईनाथ बाबर इच्छुक आहेत, तसेच अनेक मंडळी आमच्याकडे इच्छुक आहेत। उदाहरणार्थ किशोर शिंदे आता कोथरूड मतदारसंघामध्ये त्यांनी निवडणूक लढली विधानसभेची तर 80,000 मतं त्यांना पडलेत। पूर्वी दीपक पायगुडे निवडणूक लढलेत, त्यांना लाखभर मतं पडलीत। तसेच रणजित शिरोळे हे यावेळेस निवडणूक लढलेले आहेत, त्यांनाही लाखभर मतं पडली। त्याचा अर्थ पुणे शहरामध्ये 5 ते 6 लोक आता इच्छुक आहेत, परंतु पूर्ण निर्णय अंतिम निर्णय हा आदरणीय राजसाहेब ठाकरे घेतील।